खड्डे बुजवा धूळ थांबवा आंदोलनाचा विजय। नवापूर नगरपालिकेतर्फे प्रभाग 6 व 7 भागातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं। प्रभाग क्रमांक 6 व 7 परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी दिलेला खड्डे बुजवा धूळ थांबवा अल्टिमेटम अखेर फळाला आलाय। नगरपालिकेने तातडीची दखल घेत या भागातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम आणि स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे। शीतल सोसायटी, नेहरू रोड, टर्नल प्लॉट, श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड, महात्मा गांधी पुतळा रोड, गुजराती व मराठी कुंभारवाडा तसेच नोई हुंडा परिसर या भागातील रस्त्यावर गेल्या 3 वर्षापासून खड्डे व प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। अपघाताचा धोका वाढला होता, तर धुळीमुळे आरोग्य धोक्यात आलं होतं। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते दुकानदार व वाहनधारकांपर्यंत सर्वजण या समस्येमुळे त्रस्त झाले होते। याशिवाय रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही सुधारणा न झाल्याने अखेर शेकडो नागरिकांनी नगरपालिकेत धडक देत निवेदन सादर केलं। बांधकाम अभियंता विवेक भांबरे यांना थेट समस्या सांगण्यात आली। संतप्त नागरिकांनी जर वेळेत उपाय झाले नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही दिला होता। निवेदनानंतर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी तातडीची बैठक घेऊन कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले। परिणामी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व कंत्राटदारांनी युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलं। सामाजिक कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील यांनी सांगितलं की या भागात खड्डे बुजवून लेवल केली जात असून धूळ थांबवण्यासाठी स्वच्छतेची कामं सुरू आहेत। रहिवाशांनी दिलेला दिलासा हा जनशक्तीच्या लढ्याचा परिणाम आहे। पुढील काळात या भागात डांबरीकरण व्हावं, चांगले रस्ते तयार व्हावेत यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवले जातील असे धर्मेश पाटील यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष व उद्योगपती विपिनभाई चोखावाला, राजेश अग्रवाल, पराग ठक्कर, अल्पेश शहा, नरू सोनार, रमेश प्रजापत, गौरव अग्रवाल, मंगेश येवले, प्रशांत छत्रीवाला, प्रशांत पाटील, दर्शन पाटील, कल्पेश हिरे, अल्पेश पंचाल, हितेश प्रजापत, राकेश प्रजापत, राहुल पाटील, युवराज भदाने, यश अग्रवाल, विकी सिंधी आदींचा अनेकांनी सक्रिय पाठिंबा दिला। नागरिकांचं म्हणणं आहे की जनतेने आवाज उठवला, ठाम भूमिका घेतली तर प्रशासनाला हालचाल करावीच लागते। हा विजय सामूहिक जनशक्तीचा आहे।